Hello student, I am Miss S.M. Pawar. Today's lecture, the subject of impression management. तर एटिकेट्स ड्युरिंग बिझनेस मीटिंग हा आपला युनिट नंबर 4मधील सेकंड कंटेंट आहे. ओके, प्रिव्हियस लेक्चर्सपासून आपण आपला युनिट नंबर 4 हा स्टार्ट केला आहे. त्यामध्ये आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये एटिकेट्स म्हणजे काय, एटिकेट्स म्हणजे काय, त्याचे प्रॉपर मिनिंग, ती कन्सेप्ट काय आहे, बिझनेस एटिकेट्स म्हणजे काय, याचा प्रॉपर स्टडी प्रिव्हियस लेक्चर्समध्ये केलेला आहे. तर आजच्या लेक्चर्समध्ये आपण एटिकेट्स ड्युरिंग बिझनेस मीटिंग्स, आपली जेव्हा एखादी व्यवसाय संघटना म्हणजे बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये ज्या वेळी मीटिंग्स असतात, बिझनेस म्हटलं की त्यामध्ये मीटिंग्स आल्या, मग अशा मीटिंगच्या वेळेस त्या ऑफिसर्सने, त्या एम्प्लॉईजने कोणकोणत्या प्रकारचे एटिकेट्स फॉलो केले पाहिजे, ते शिष्टाचार पाळले पाहिजे. तर ते एटिकेट्स कोणकोणते आहेत ते आपण या लेक्चर्समध्ये पाहणार आहोत. एखादी मीटिंग असेल तर त्यावेळेस बिझनेस मीटिंगच्या वेळेस कोणकोणते एटिकेट्स फॉलो केले पाहिजे जेणेकरून ती मीटिंग योग्य प्रकारे होऊ शकेल. त्यासाठी ते एटिकेट्स कोणते आहेत ते आपण आजच्या लेक्चर्समध्ये पाहणार आहोत. नाव लेट्स सी. फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज मीन बाय बिझनेस एटिकेट्स. एटिकेट्स बिझनेस मीटिंगच्या वेळेसचे जे एटिकेट्स आहेत ते पाहण्याआधी आपण बिझनेस एटिकेट्स म्हणजे काय ते पाहूया. बिझनेस एटिकेट्स म्हणजे काय, तर बिझनेस एटिकेट्स इज द सेट ऑफ गाईडलाईन्स and rules for good behavior in business settings. Good etiquette is an important aspect of business relations and can help business people in acquiring more clients or co-workers in an environment. Business etiquette is the set of guidelines and rules for good behavior in a business settings. Good etiquette is an important aspect of business relations and can help business people in acquiring more clients or co-workers in a work environment. A restaurant or in a casual settings, it is important to remember all the elements of business etiquettes. These elements are also essential in telephone conversation, ईमेल अँड कॅज्युअल ग्रीटिंग्स. तर बिझनेस म्हटल्या की अनेक प्रकारच्या मीटिंग्स हे त्या बिझनेसमध्ये होत असतात. मग अशी मीटिंग्स ती काही मीटिंग्स आहेत ते इफेक्टिवली होण्यासाठी, त्याचा परफॉर्मन्स योग्य रीतीने होण्यासाठी जो आपण मीटिंग घेण्याचा उद्देश आहे, जो काही ऑब्जेक्ट आहे, ती ऑब्जेक्ट फुलफिल होण्यासाठी ती मीटिंग योग्य प्रकारे होणे आवश्यक आहे. मग अशा मीटिंगमध्ये जे काही पार्टिसिपंट्स असतात, जे भाग घेणारे पार्टिसिपंट्स असतात, जे एम्प्लॉईज असतात, आपल्या ऑर्गनायझेशनमधील ऑफिसर्स असतात, त्यांनी अशा बिझनेस मीटिंगच्या वेळेस कशा प्रकारचे शिष्टाचार एटिकेट्स फॉलो केले पाहिजे तेच आपण या लेक्चर्समध्ये पाहत आहोत. तर बिझनेस एटिकेट्स हे आपली जी काय बिझनेस मीटिंग आहे त्यामध्ये गाईडलाईन्स आणि रूल्स फॉलो करण्यासाठी अत्यंत इम्पॉर्टंट आहे. त्यातून त्या व्यक्तीचे बिहेवियर कशा प्रकारचे आहे, गुड आहे की बॅड आहे हे दिसून येत असते. यासाठी एटिकेट्स हे अत्यंत इम्पॉर्टंट आहेत बिझनेस मीटिंगच्या वेळेस, जेणेकरून ती आपली बिझनेस मीटिंग्स इफेक्टिवली आणि प्रोग्रेसली होण्यासाठी हे एटिकेट्स अत्यंत उपयुक्त आहे. त्याचबरोबर आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये जे काही टेलिफोन कॉन्व्हर्सेशन होत असते, त्याचबरोबर ईमेल अँड कॅज्युअल ग्रीटिंग्स अशा वेळेस कशा प्रकारचे एटिकेट्स आपण पाळले पाहिजेत, फॉलो केले पाहिजेत, यासाठी सुद्धा असे बिझनेस एटिकेट्स अत्यंत महत्त्वाचे इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतो. आपली मीटिंग अनसक्सेस होण्याचे 2 रिझन्स असतात. एक असतो लॅक ऑफ एटिकेट आणि दुसरं असतं पुअर प्लॅनिंग. जर योग्य प्रकारचे प्लॅनिंग असेल तर बिझनेस मीटिंग ही योग्य प्रकारेच होऊ शकते. आणि त्याचबरोबर एटिकेट्स त्या एम्प्लॉईजला माहीत असेल की आपण ती मीटिंग चालू होण्यापासून तो मीटिंगची एंड होण्यापासून स्टार्टिंग तो एंडिंगपर्यंत आपण कशा प्रकारे बिहेव केला पाहिजे, कोणकोणते एटिकेट्स फॉलो केले पाहिजे हे जर त्या व्यक्तीला माहीत असेल तर ती आपली बिझनेस मीटिंग्स योग्य प्रकारे होऊ शकते. त्यालाच बिझनेस एटिकेट्स असे म्हणतात. तर असे एटिकेट्स बिझनेस मीटिंगच्या वेळेस कोणकोणते असतात तर ते आपण पाहूयात.
त्याचबरोबर बिझनेस एटिकेट्सचे काही बेसिक एलिमेंट्स आहेत. ओके, बेसिक एलिमेंट्स ऑफ बिझनेस एटिकेट्स. तर ते एलिमेंट्स कोणते आहेत? तर आहेत कर्टसी, बिल्डिंग रिलेशनशिप, कम्युनिकेशन, ड्रेस अँड ॲपिरन्सेस, पियर्स, सबऑर्डिनेट्स अँड सुपेरियर. ओके, बिझनेस एटिकेट्समधील हे 5 बेसिक एलिमेंट्स आहेत. कर्टसी म्हणजे काय? तर सभ्यता. सभ्यता कशात? तर आपण जे काही वर्कर्स असतात त्यांनी ते बिझनेस मीटिंगच्या वेळेस जे काही पार्टिसिपंट्स असतात त्यांच्याबरोबर सभ्यतेने योग्य प्रकारे बिहेव केला पाहिजे, त्यांच्याबरोबर योग्य प्रकारेच वागले पाहिजे. त्याचबरोबर बिल्डिंग रिलेशनशिप, त्यांच्याबरोबर आपले जे काही रिलेशनशिप आहे, जे काही संबंध आहेत ते योग्य प्रकारे बिल्ड करण्याचे, मेंटेन करण्याचे हे एटिकेट्स अत्यंत इम्पॉर्टंट आहे. जर आपल्याला त्या व्यक्तीशी कशाप्रमाणे बिहेव करायचे आहे हे माहिती असेल, ते एटिकेट्स माहिती असतील तर आपण त्या व्यक्तीबरोबर योग्य प्रकारे बिहेव करू शकतो. यासाठी बिझनेस एटिकेट्स अत्यंत इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आहे कम्युनिकेशन. कम्युनिकेशन म्हणजे काय? तर संभाषण. तर जे काही आपल्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये जे एम्प्लॉईज आहेत, जे ऑफिसर्स आहेत, ज्या मीटिंग्समध्ये पार्टिसिपेंट होणार आहे, तर त्यांच्याबरोबरचे आपले कम्युनिकेशन हे गुड कम्युनिकेशन असणे आवश्यक आहे. जर गुड कम्युनिकेशन असेल, आपण त्यांच्याबरोबर योग्य प्रकारे संभाषण करत असू, संवाद साधत असू, तर त्या व्यक्तीवरती आपला इफेक्ट हा चांगला होत असतो. त्या व्यक्तीच्या मनात आपली इमेज हे योग्य प्रकारची क्रिएट होत असते. त्यासाठी कम्युनिकेशन करण्याच्या वेळेस कोणकोणते एटिकेट्स फॉलो केले पाहिजे ते एटिकेट्स देखील त्या व्यक्तीला माहिती असणे आवश्यक आहे. त्यानंतर आहे ड्रेस अँड ॲपिरन्स. बिझनेस मीटिंगच्या वेळेस आपल्याला कशा प्रकारचे ड्रेस वेअर केला पाहिजे, कशा प्रकारचे ड्रेस आपण घातले पाहिजे याचे देखील काही एटिकेट्स असतात. फॉर्मल ड्रेस त्या मीटिंगच्या वेळेस वापरणे योग्य ठरतो. मग अशा वेळेस तो ड्रेस कशा प्रकारचा वापरला पाहिजे याचे देखील एटिकेट्स त्या व्यक्तीला माहिती असणे आवश्यक आहे. बिझनेस मीटिंगच्या वेळेस त्या ऑर्गनायझेशनमधील एम्प्लॉईजने योग्य प्रकारे ड्रेस वेअर केला पाहिजे. त्यानंतर बिझनेस एटिकेट्समधला लास्ट बेसिक एलिमेंट आहे तो आहे पियर्स, सबऑर्डिनेट्स अँड सुपेरियर. आपल्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये जे काही आपले पियर्स आहेत, सबऑर्डिनेट्स आहेत, त्याचबरोबर सुपेरियर ऑथॉरिटी आहे, त्यांच्याबरोबर आपण कशा प्रकारे बिहेव केला पाहिजे त्या मीटिंग्समध्ये. त्यांना जर आपल्याशी संवाद साधायचा असेल, आपल्याबरोबर कम्युनिकेशन करायचं असेल, त्यांना एखादा क्वेश्चन्स विचारायचा असेल, त्याच्यावरती प्रॉब्लेम्सवरती जर आपल्याला सॉल्युशन द्यायचं असेल तर त्यांच्याबरोबर आपण कशा प्रकारे बिहेव केला पाहिजे त्याचा देखील समावेश यामध्ये होत असतो. मग अशा एलिमेंट्सचा वापर करून आपण बिझनेस मीटिंग काय करू शकतो? योग्य प्रकारे करू शकतो. हे जे काही एटिकेट्स आहेत, मग ते एटिकेट्स कोणते आहेत ते आपण थोडक्यात पाहूयात. तर एटिकेट्स ड्युरिंग बिझनेस मीटिंग. बिझनेस मीटिंगच्या वेळेस कोणकोणते एटिकेट्स फॉलो केले पाहिजे ते आपण या लेक्चर्समध्ये पाहत आहोत. तर ॲडरन्सी टू द प्रॉपर एटिकेट फॉर अ बिझनेस मीटिंग्स, एस्टॅब्लिश रिस्पेक्ट अमंग मीटिंग पार्टिसिपंट्स, helps the meeting begin and end on time and fosters an atmosphere of cooperation. A lack of etiquette and poor planning are two of the main reasons why many business meetings fail. आपल्या जे काही बिझनेस मीटिंग्स आहेत ते फेल होण्याचे, ते अनसक्सेस होण्याचे 2 मेजर रिझन्स आहेत. फर्स्ट रिझन आहे तो आहे पुअर प्लॅनिंग आणि सेकंड आहे तो आहे आपले जे काही एटिकेट्स आहेत तो लॅक ऑफ एटिकेट. दीज आर द 2 मेन रिझन्स ऑफ फेल दी बिझनेस मीटिंग्स. जर आपल्याकडे योग्य प्रकारचे एटिकेट्स असतील आणि प्लॅनिंग आपले मीटिंग्स कशा प्रकारे आपण प्लॅन केली पाहिजे त्याचं योग्य प्रकारचे नियोजन असेल तर ती आपली बिझनेस मीटिंग्स योग्य प्रकारे होऊ शकते. यासाठी एटिकेट्स हे अत्यंत इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर बिझनेस मीटिंगमध्ये योग्य प्रकारचे एटिकेट्सचे पालन केल्याने, ते फॉलो केल्याने जे काही त्या बिझनेस मीटिंग्समध्ये पार्टिसिपंट झालेली सभासद असतात, मेंबर्स असतात, त्यांच्यापुढे आपला आदर निर्माण होतो. रिस्पेक्ट अमंग मीटिंग पार्टिसिपेंट्स. त्याचबरोबर आपली मीटिंग ज्या वेळेस स्टार्ट होणार आहे बिगिनपासून ते एंडपर्यंत याची आपल्या एटिकेट्सची अत्यंत महत्त्वाचे उपयुक्त आहे, त्यांची मदत होते. त्याचबरोबर
अँड फोस्टर्स अन ॲटमॉस्फिअर ऑफ कोऑपरेशन. ओके, त्या व्यक्तींबरोबर आपण योग्य प्रकारचे सहकार्याचे वातावरण क्रिएट करण्यासाठी असे एटिकेट्स अत्यंत इम्पॉर्टंट आहेत. तर टीच युअर एम्प्लॉईज बिझनेस मीटिंग एटिकेट टू इन्श्युअर दॅट युअर बिझनेस मीटिंग्स आर इफेक्टिव्ह. मग प्रत्येक ऑर्गनायझेशनने, प्रत्येक कंपनीने आपले ऑर्गनायझेशन जे एम्प्लॉईज आहेत त्यांना अशा प्रकारचे एटिकेट्स टीच करणे आवश्यक आहे. तर ते एटिकेट्स कोणकोणते आहेत? तर पहिला आहे तो आहे अराइव अर्ली. सेकंड इज फॉलो द एजेंडा. थर्ड आहे बी थरोली प्रिपेअर्ड. फोर्थ इज द टेक रेग्युलर ब्रेक्स. फॉलो द ड्रेस कोड. स्पीक इन टर्न. लिसन रिअली लिसन. 8 नंबरचा एटिकेट आहे तो आहे कीप काम. ओके, कीप काम. त्यानंतर बी पोलाइट विथ युअर फोन. डोंट ब्रिंग गेस्ट. तर अशा प्रकारचे हे 10 महत्त्वाचे असे एटिकेट्स आहेत जे आपल्याला बिझनेस मीटिंगच्या वेळेस अत्यंत उपयुक्त पडतात. तर पहिला आहे तो अराइव अर्ली. अराइव अर्ली म्हणजे काय? तर अराइव टू द लोकेशन ऑफ द बिझनेस मीटिंग ॲट लीस्ट 50 minutes अर्ली. दिस शोज respect and allows you to find a seat and get situated before the meeting start. ज्या दिवशी आपली मीटिंग होणार आहे त्या ठिकाणी मिनिमम ॲटलिस्ट 15 मिनिट्स आधी त्या मीटिंगच्या लोकेशन ठिकाणी त्या ठिकाणी पोहोचणे आवश्यक आहे. दिस शोज रिस्पेक्ट अँड अलाउज यू टू फाइंड अ सीट अँड गेट सिच्युएटेड बिफोर द मीटिंग स्टार्ट. तर जर आपण त्या ठिकाणी 15 मिनिट आधी किमान 15 मिनिट आधी लवकर पोहोचलो तर आपल्याला त्या मीटिंगच्या ठिकाणी कोणत्या ठिकाणी सीट व्हायचं आहे, कोणत्या ठिकाणी बसायचे आहे त्याची जागा शोधण्यास मदत होत असते. त्याचबरोबर आपण कुठे बसणार आहोत त्याची जागा फाइंड आउट करू शकतो. यासाठी त्या बिझनेस मीटिंगच्या ठिकाणी किमान 15 मिनिटांपूर्वी पोहोचले पाहिजे. हा आपल्या बिझनेस मीटिंगचा पहिला एटिकेट आहे. त्यानंतर सेकंड एटिकेट आहे तो आहे फॉलो द अजेंडा. अजेंडा म्हणजे काय? तर आपली मीटिंग कधी होणार आहे, त्यामध्ये कोणकोणते आपण कंटेंट्स डिस्कशन करणार आहोत, त्या मीटिंगमध्ये कोणकोणते पार्टिसिपंट्स मेंबर्स त्यामध्ये सहभाग होणार आहेत, त्याचबरोबर ती मीटिंग कोणत्या ठिकाणी आहे, त्याचे टाईम काय आहे, याचे सर्व इन्फॉर्मेशन या अजेंडामध्ये असते. तर द चेअरपर्सन ऑफ द मीटिंग शुड सर्क्युलेट अ मीटिंग अजेंडा to each participant at least 1 week in advance. Participants should call the chairperson to express any concern about the agenda at least 48 hours prior to the meeting. The chairperson and concerned participant will then have time to determine if changes need to be made. The agenda should also mention the meeting start and ending times as well. Follow the agenda. This is the second etiquette during business meetings. तर फॉलो द अजेंडामध्ये काय केले पाहिजे? तर जे काय आपल्या मीटिंगचे चेअरपर्सन आहे त्याने त्या मीटिंगमध्ये जे पार्टिसिपंट्स होणारे मेंबर्स आहेत त्यांना असा अजेंडा हा 1 आठवड्याच्या आधी ॲडव्हान्समध्ये त्यांच्यापर्यंत सर्क्युलेट केला पाहिजे. त्याचबरोबर त्या बिझनेस मीटिंग्समध्ये जे पार्टिसिपंट्स जे सभासद आहेत जे त्यामध्ये सहभागी होणार आहेत त्यांनी त्या अजेंडामध्ये काय त्यांच्या शंका असतील तर त्या शंकांचं निरसन करण्यासाठी त्या चेअरपर्सनला ती मीटिंग स्टार्ट होण्याच्या 48 आवर्स आधी त्यांच्याशी भेटलं पाहिजे. त्यांना ते काही चेंजेस करायचे असते तर त्यांना सांगितले पाहिजे. फक्त हे चेंजेस करताना त्यांना मीटिंग स्टार्ट होण्याच्या 48 आवर्स आधी भेटणे आवश्यक आहे. त्याचबरोबर त्या अजेंडामध्ये मीटिंग केव्हा स्टार्ट होणार आहे किंवा एंड होणार आहे हे देखील मेन्शन केले पाहिजे. तर अशा काही गोष्टी आहेत की त्या अजेंडामध्ये सांगितलेल्या असतात. मग त्या अजेंड्याला जो काही आपला अजेंडा आहे त्याला फॉलो देखील करणे पाहिजे. हा आपला बिझनेस मीटिंगचा काय आहे सेकंड एटिकेट्स आहे. त्यानंतरचं एटिकेट्स आहे ते बी थरोली प्रिपेअर. बी थरोली प्रिपेअर्ड म्हणजे काय? तर ईच पार्टिसिपंट शूड कम टू द मीटिंग विथ ऑल ऑफ द मटेरियल्स अँड डेटा शी विल नीड अँड अंडरस्टँडिंग ऑफ द मीटिंग टॉपिक.
The whole purpose of the meeting is to discuss the topic at hand. You have wasted everyone's time if you are not prepared to contribute. ओके, आपली ज्या दिवशी मीटिंग आहे त्या दिवशी ओके जे काही पार्टिसिपंट्स त्यामध्ये सहभागी होणार आहे, जे काही मेंबर्स आहेत त्यांनी प्रिपेअर्ड होऊनच त्या मीटिंगला अटेंड केले पाहिजे. त्या मीटिंगमध्ये ज्या ज्या प्रॉब्लेम्स होते की आपली मीटिंग कोणत्या सब्जेक्ट्सवरती आहे त्याच्याविषयी जो काही डेटा आहे, जे काही मटेरियल्स आहे ते तर ज्या वेळेस आपली मीटिंग असते, बिझनेस मीटिंग असते, त्यावेळेस प्रत्येक पार्टिसिपेंट्सने त्या मीटिंग्सविषयी जे काही आपल्या डेटा आणि मटेरियल्स उपयुक्त असणार आहे ते घेऊन जाणे अत्यंत इम्पॉर्टंट आहे, जेणेकरून त्या पार्टिसिपेंट्सना टाईम वेस्ट होणार नाही आणि जो काही आपल्या मीटिंगचा सब्जेक्ट आहे त्याच्यावरती आपल्याला पार्टिसिपेंट होण्यासाठी योग्य त्याची मदत होईल, आपल्याला त्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करता येईल. यासाठी हा देखील एटिकेट्स त्या प्रत्येक पार्टिसिपेंट्सने, एम्प्लॉयर्सने, ऑफिसर्सने फॉलो करणे आवश्यक आहे. त्यानंतरचा एटिकेट आहे तो आहे टेक रेग्युलर ब्रेक्स. ओके, टेक रेग्युलर ब्रेक म्हणजे काय, तर आपली ज्या वेळेस मीटिंग असते त्यावेळेस टायमिंगनुसार योग्य त्या टाईमनुसार ब्रेक घेणे आवश्यक आहे. मीटिंग शुड हॅव अ ब्रेक एव्हरी 2 hours टू इन्शुअर पार्टिसिपेंट्स रिमेन फोकस्ड. Aim for breaks around 20 minutes long and meal breaks around 30 minutes long. म्हणजे काय, तर जे काही आपले पार्टिसिपेंट्स त्या मीटिंगमध्ये सहभागी झालेले मेंबर्स आहेत त्यांचे त्या मीटिंगमध्ये लक्ष आहे की नाही, ओके, हे चेक करण्यासाठी, त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी असा ब्रेक घेणे आवश्यक आहे. मग असा ब्रेक हा 20 मिनिटसाठी घेतला पाहिजे आणि जर तो मीलसाठी ब्रेक घेतला असेल तर तो ब्रेक 30 मिनिटसाठी घेणे आवश्यक आहे. तर अशासाठी त्या पार्टिसिपेंटचे लक्ष त्या मीटिंगमध्ये आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक 2 तासानंतर 20 मिनिटांसाठी ब्रेक घेतला पाहिजे आणि मील ब्रेक हा 30 मिनिटचा असला पाहिजे. त्यानंतरचा एटिकेट आहे तो आहे फॉलो द ड्रेस कोड. ओके, फॉलो द ड्रेस कोड म्हणजे काय, तर द चेअरपर्सन शुड इंडिकेट व्हॉट काइंड ऑफ अटायर इज रिक्वायर्ड फॉर द मीटिंग. ओके, ज्या दिवशी आपली मीटिंग आहे मग त्या मीटिंगमध्ये आपण कशा प्रकारचे ड्रेस हे वेअर केले पाहिजे, मग तो ड्रेस कोड हा चेअरपर्सनने ज्या वेळेस आपली मीटिंग होणार आहे त्याच्या आदल्या दिवशी जो आपला अजेंडा आपल्याकडे येत असतो त्यामधून त्याने सांगितले पाहिजे की कशा प्रकारचा ड्रेस कोड असणार आहे. आयदर बिझनेस कॅज्युअल और बिझनेस फॉर्मल अँड पार्टिसिपेंट शूड फॉलो द रूल. ओके, जर बिझनेस कॅज्युअल किंवा फॉर्मल ड्रेस असेल तर तो त्या मीटिंगच्या वेळेस तो ड्रेस कोड वापरला पाहिजे. तशाच प्रकारचे ड्रेस वेअर केले पाहिजे. प्रत्येक पार्टिसिपेंट्सने हा ड्रेस कोड फॉलो केला पाहिजे. A representative listing of the attire would be helpful as participants may have differing views on what business casual and business formal. For example, when listing the meeting as business formal, you can indicate that a button down shirt and khaki pants are sufficient. तर अशा प्रकारे हे काही 5 एटिकेट्स आहेत ते आपण 1 by 1 पाहिले आहेत. त्याच्यानंतरचा एटिकेट्स आहे तो स्पीक इन टर्न. ओके, स्पीक इन टर्न म्हणजे काय, तर कीप द मीटिंग ऑर्गनाइज्ड by only speaking when you have the floor. Ask questions during the designated questions period and raise your hand to be recognized by the chairperson as having the floor. Do not interrupt someone while they are speaking or asking a question. ज्या वेळेस आपली मीटिंग असते मग त्या मीटिंग्समध्ये आपल्याला काही क्वेश्चन्स विचारायचे असतील, ओके, एखादा प्रॉब्लेम असेल आपल्याला समजले नसेल तर त्यावेळेस आपण त्या मीटिंगमध्ये बोलले पाहिजे. मग असे बोलताना आपण काही एटिकेट्स हे फॉलो केले पाहिजे. जर आपल्याला त्या क्वेश्चन्स विचारायचं असेल तर आपण रेज युअर हँडवरती करूनच आपण आम्हाला एखादा क्वेश्चन आस्क करायचे असे त्यांना विचारले पाहिजे, जेणेकरून आपल्याबद्दलची इमेज त्या पार्टिसिपेंट्स ते मेंबर्स आहेत त्यांच्या माइंडमध्ये योग्य प्रकारे क्रिएट होऊ शकेल. यासाठी असे एटिकेट्स प्रत्येक एम्प्लॉयर्सने, प्रत्येक ऑफिसर्सने मीटिंगच्या वेळेस फॉलो केले पाहिजे. त्यानंतरचं आहे लिसन रिअली रिसन. लिसन रिअली रिसन म्हणजे काय, यू मे फाइंड दॅट मेनी ऑफ द क्वेश्चन्स वी हॅव अबाउट अ टॉपिक आर आन्सर्ड बाय द कंटेंट ऑफ द मीटिंग. तर ज्या वेळेस आपली मीटिंग असते त्यावेळेस आपले पार्टिसिपंट्स कोणत्या सब्जेक्ट्सवरती बोलत आहेत ते अत्यंत काळजीपूर्वक एकदम केअरफुली
प्रत्येक मेंबर्सने ऐकले पाहिजे आणि ते नोट डाऊन करून घेतले पाहिजे, जेणेकरून आपल्याला जर त्यांनी त्या प्रॉब्लेम्सवरती एखाद्या सब्जेक्ट्सवरती सॉल्युशन विचारले असेल तर आपल्याला योग्य प्रकारे त्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करता आले पाहिजे. यासाठी जे काही आपले मेंबर्स आपल्याला सांगत आहेत, जे बोलत आहेत ते अत्यंत काळजीपूर्वक ऐकले पाहिजे आणि जे ऐकले आहे, जे सांगितले आहे ते योग्य प्रकारे नोट करून घेणेसुद्धा आवश्यक आहे. त्यानंतर आहे कीप काम. कीप काम म्हणजे काय, तर अवॉइड नर्वस हॅबिट्स सच ॲज टॅपिंग अ पेन ऑन द टेबल, मेकिंग audible noises with your mouth, resulting papers or tapping your feet on the floor. This is distracting to other participants and makes you look anxious even if you are not. मीटिंगच्या वेळेस शांत राहिले पाहिजे, जेणेकरून आपण जे काही करत आहोत, जे काही आपल्या हॅबिट्स आहेत त्या ठिकाणी आपण दाखवले नाही पाहिजे. टॅपिंग अ पेन, आपण टेबलावरती पॅन टॅप नाही केला पाहिजे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे नॉईज आवाज हे त्या ठिकाणी केले नाही पाहिजे. त्या ठिकाणी आपण ज्यावेळेस मीटिंग स्टार्ट असते तर ती मीटिंग स्टार्ट होण्यापासून ते त्याची एंड होण्यापर्यंत शांत पद्धतीने त्या मीटिंगमध्ये अटेंड केले पाहिजे. ते काय मीटिंगमध्ये डिस्कस करत आहे ते शांत राहूनच ऐकून घेतले पाहिजे. त्यानंतरचं एटिकेट आहे तो बी पोलाईट विथ युअर फोन. बी पोलाईट विथ युअर फोन म्हणजे काय, तर टर्न ऑफ युअर सेलफोन प्रायर टू द स्टार्ट ऑफ द मीटिंग. ज्या वेळेस आपली मीटिंग स्टार्ट होणार आहे तर त्या वेळेपासून आपला सेलफोन हा सायलेंटवर टाकला पाहिजे किंवा तो ऑफ केला पाहिजे. जर इफ यू आर एक्सपेक्टिंग ॲन अर्जंट कॉल then set your phone to vibrate and excuse yourself from the meeting if the call comes in. जर आपल्याला एखादा अर्जंट कॉल येणार आहे अशी अपेक्षा असेल तर त्यावेळेस आपला मोबाईल फोन हा व्हायब्रेटवरती ठेवला पाहिजे आणि जर कॉल आला असेल तर त्या मीटिंग चालू असताना त्यामध्ये आपण त्यांची परमिशन घेऊन त्या फोनवरती एकदम पोलाइटली नम्रपणे बोलले पाहिजे. Unless laptop computers have been approved for the meeting, turn your off and lower the screen so that you do not obstruct anyone's view. जर आपण त्या मीटिंगच्या वेळेस जे काही लॅपटॉप्स किंवा कॉम्प्युटर्स आपण घेऊन गेलो असेल तर त्यावेळेस ते ऑफ केले पाहिजे किंवा जी काही आपली स्क्रीन आहे ती लोअर करूनच आपण त्या मीटिंगमध्ये अटेंड केले पाहिजे. अशा प्रकारे आपण आपला सेलफोन हा ऑफ तर केला पाहिजे, नाहीतर तो व्हायब्रेट मोडवरती ठेवला पाहिजे. त्यानंतरचं लास्ट एटिकेट आहे तो डोंट ब्रिंग गेस्ट. डोंट ब्रिंग गेस्ट हा एटिकेट काय आहे, तर डू नॉट ब्रिंग अनाऊन्स गेस्ट टू अ मीटिंग. जे आपले गेस्ट अनअनाऊन्स केलेले असतात तर असे गेस्ट त्या मीटिंग्समध्ये घेऊन जाऊ नये. If you have someone you would like to bring to a meeting, then contact the chairperson for permission to bring your guest. जर आपण एखाद्या गेस्टला त्या मीटिंगमध्ये घेऊन जाणार असोल तर त्यासाठीची परमिशन ही त्या चेअरपर्सनकडून मीटिंग स्टार्ट व्हायच्या आधी घेतली पाहिजे. जर त्या चेअरपर्सनने ते मीटिंगमध्ये गेस्ट घेऊन या असे सांगितले असेल, असे परमिशन दिली असेल तरच असे गेस्ट घेऊन गेले पाहिजे. तर अशा प्रकारचे हे काय एटिकेट्स आहेत ते आपण बिझनेस मीटिंगच्या वेळेस फॉलो केले पाहिजे, जेणेकरून ती बिझनेस मीटिंग इफेक्टिव्हली आणि सक्सेस होऊ शकेल. यासाठी प्रत्येक एम्प्लॉयर्सने, ऑफिसर्सने आणि त्या मीटिंग्समध्ये जे मेंबर्स पार्टिसिपेंट होणार आहेत तर त्या मीटिंगमध्ये पार्टिसिपेट होणाऱ्या प्रत्येक मेंबर्सने अशा प्रकारचे एटिकेट्स फॉलो केले पाहिजे. तर आजच्या लेक्चर्समध्ये आपण एटिकेट्स बिझनेस मीटिंगच्या वेळेस कोणकोणते एटिकेट्स फॉलो केले पाहिजे, एटिकेट्स ड्युरिंग बिझनेस मीटिंग, तर तो कंटेंट काय आहे तो आपण या लेक्चर्समध्ये पाहिला आहे. त्याचा ऑल ओव्हर स्टडी या लेक्चर्समध्ये केलेला आहे. थँक्यू.